तणनाशक, तणाला सगळे कंटाळलेले आहेत, फक्त योग्य तणनाशक. मला एक समजत नाही, मराठवाड्यातला शेतकरी हा उगवणपूर्व तणनाशक सोयाबीनमध्ये खूप चांगल्या प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात वापरतात. विदर्भातले शेतकरी उगवणपूर्व तणनाशक का वापरत नाही? उगवणपूर्व तणनाशक आणि उगवण पश्चात तणनाशक असे दोन प्रकार असतात. आता उगवणपूर्व तणनाशकामध्ये जे पेरणी झाल्यानंतर 3 दिवसाच्या आत मारल्या जातात त्याला उगवणपूर्व म्हणतात. म्हणजे तण आणि पीक उगवण्याच्या आधी तणनाशक वापरलं जातं त्याला उगवणपूर्व. आणि तण आणि पीक निघाल्यानंतर जे तणनाशक वापरलं जातं त्याला उगवण पश्चात म्हणतात. जिथं तणही उगवलंय आणि पीकही उगवलंय ते उगवण पश्चात. पण मी यावर्षी तरी विशेषतः, तसं तर दरवर्षी आपण उगवणपूर्वच वापरायला पाहिजे सगळ्या पिकांमध्ये, पण यावर्षी विशेषतः सांगेल कारण नंतर पावसाचा गॅप पडला तर तुमचं तणनाशक फवारणं होणार नाही. एखाद्या वेळेस पाऊस कंटिन्यू लागून राहिला तर तणनाशक फवारणं होत नाही. तण उगून आल्यानंतर ते तणनाशक फवारेपर्यंत जमिनीतले अन्नद्रव्य घेते, त्यानंतर सूर्यप्रकाशाची कॉम्पिटिशन करते आणि पिकाच्या हिश्श्याचं अन्नद्रव्यसुद्धा घेते. त्यामुळं उगवणपूर्व तणनाशक जर वापरलं तर ह्यात कोणत्याच भानगडी यायचं काम नाही. 30 दिवसापर्यंत निश्चिंत तुम्ही राहू शकता. तर उगवणपूर्व तणनाशकामध्ये डायक्लोसुलाम, बुस्टर अमोनी मागच्या वर्षी खूप शेतकऱ्यांनी वापरलं आणि खूप सुंदर रिझल्ट त्याचे आहे. फक्त 12.4 ग्रॅम लागते एका एकराला. आणि तूर जर असेल तर ते एका एकराचा डोस 1.25 एकरात वापरायचा. बुस्टर अमोनी किंवा दुसरं बाजारात अमोनीसारखं जे आहे ते स्ट्रॉंग आर्म किंवा मार्क आहे. मिळालं तर नक्की अमोनी घ्या. याची किंमत आणि गुणवत्ता हे दोन्ही पण चांगलं आहे. म्हणजे किंमत वाजवी आहे आणि गुणवत्ता खूप चांगली आहे. हे रुंद पानाचे तण आणि गवतवर्गीय तण दोन्हीसुद्धा, रुंद पानाचे तणसुद्धा नियंत्रित होतात, बहुतांश गवतवर्गीय तणसुद्धा नियंत्रित होतात. जवळपास 30 दिवसापर्यंत 1 महिन्यापर्यंत याचे रिझल्ट दिसतात. अत्यंत उत्कृष्ट, सर्वोत्तम म्हणायला हरकत नाही बुस्टर अमोनी. आता दुसरं पेंडामेथिलिन सुद्धा आहे. मग त्यात आपलं झिलर आहे, स्टॉम्प एक्स्ट्रा, दोस सुपर, पेंडिचिन. झिलर हे बुस्टरचं आहे. हे सुद्धा 700 मिली प्रति एकरनं उगवणपूर्व आपण वापरू शकतो. पण याच्यामध्ये सगळे तणांचं नियंत्रण होईल का नाही याची खात्री नाही. पेंडामेथिलिन 30%, 38.7% आहे. त्यानंतर अजून एक तणनाशक आहे फ्ल्युओक्सिन, हे सुमीमॅक्स म्हणून. हे सुद्धा तुम्ही उगवणपूर्व 100 मिली प्रति एकर वापरू शकता. काही शेतकऱ्यांचं थोडंसं डोस कमी जास्त झालं तर लाल होते, पिवळं पडते, वाढ होत नाही, असे परिणाम जाणवले. पण हे सुद्धा एक बऱ्यापैकी तणनाशक आहे. सगळ्यात चांगलं जर उगवणपूर्व म्हटले तर बुस्टर अमोनी. 12.4 ग्रॅमचा डोस आहे फक्त. त्याचं जर तुम्हाला फायदे, एकरी खर्च कमी, प्रति एकर खर्च कमी लागतो, सगळ्यात पहिला फायदा म्हणजे. दुसरं म्हणजे तण येण्यापूर्वीच नियंत्रण. हे काय करतं, तणाच्या बियाला मारतं. जे बी उगवलं की लगेच त्याच्या मुळाला जाळून टाकतं. त्यामुळं बियाचं तण झाडात रूपांतर होतच नाही. म्हणजे सुरुवातीचा काळ जो असतो अत्यंत महत्त्वाचा, महिन्याभराचा काळ जो असतो, त्याच्यात बी उगवल्याबरोबर जळतं. म्हणजे तण उगवतच नाही, जवळपास 1 महिन्यापर्यंत तण उगवतच नाही. तण येण्यापूर्वी नियंत्रण. आता तण उगवतच नाही, त्यामुळं काय होतं, मस्त काळं काप शेत दिसते, फक्त सोयाबीन दिसतं. त्यामुळं जे तण सोयाबीनचं अन्नद्रव्य घेते, सूर्यप्रकाश घेते, ओलावा घेते, त्याची कॉम्पिटिशन सोयाबीनसोबत होत नाही. त्यामुळं आपोआप सोयाबीनची सुदृढ वाढ होते. त्यासाठी उगवणपूर्व तणनाशकाचा मी आग्रह का करतो, कारण त्याचे फायदे भरपूर आहेत. खत सूर्यप्रकाशची स्पर्धा टळते. 1 महिन्यापर्यंत आंतरमशागत करायची गरज भासत नाही. तुम्ही जर अमोनी चांगलं व्यवस्थित फवारलं तर तुम्हाला 1 महिन्यापर्यंत आंतरमशागतही करू नका, काही गरज नाही. डवरणी, कोळपणी, फिळपणी काही करायची आवश्यकता नाही. सोयाबीनमध्ये कोळपणी केली काय, नाही केली काय, कशासाठी करतात, तणासाठी, तणाचं नियंत्रण व्हावं म्हणून. पण जर तुम्ही उगवणपूर्व तणनाशक अमोनी फवारलं असेल तर तण तिथं आपोआपच नियंत्रित राहतं. त्यामुळं आंतरमशागत करायची नाही. उलट तुमच्याकडे बैल शिल्लक असले तरी करू नका, कारण आंतरमशागत केली तर खालचं तणाचं बी एखाद्या वेळेस वर येऊन त्याचा थर मोडू शकतो. त्यामुळं आंतरमशागत करायचीच नाही 1 महिन्यापर्यंत. म्हणजे तो सुद्धा तुमचा खर्च वाढतो आणि पिकांना शॉक लागत नाही. उगवण पश्चात तणनाशक फवारले आपण, ओलावा कमी असला लगेच पिकं पिवळे पडतात, लगेच शॉक लागतो. याच्यात पिकाला शॉक लागायची गरज नाही. त्यामुळे हे सर्वोत्कृष्ट सोयाबीनसाठी 12.4 ग्रॅम म्हणजे 1 पुडी आहे, ती तुम्ही फवारा. जर तूर असेल तर एका एकराचा डोस 1.25 एकरात वापरायचा. तूर सोयाबीन जर असेल तर 1.25 एकरात वापरायचा. पाऊस पडल्यानंतर म्हणजे पेरणी झाल्यानंतर 3 दिवसाच्या आत, पेरणी झाली तुमची की 3 दिवसाच्या आत फवारायचं.
150 लिटर पाणी शक्यतोवर वापरायचं. हे सर्वोत्तम तणनाशक आहे अमोनी, उगवणपूर्व अमोनी. आता समजा उगवलेलं तण आहे, पेरणी करताना तणही उगवलेलं आहे, तर मग अशा वेळेस काय करायचं, तुम्ही अमोनी सोबत ओंडो घेऊ शकता. तुम्ही साधारणतः 50 मिली प्रति पंप जे आहे हे ओंडो म्हणजे पॅराकॉट डायक्लोराइड म्हणजे ग्रामोक्झोन. हे काय करतं, हे उगून आलेलं तण जे आहे त्याला लगेच बरोबर 48 तासाच्या आत संपून टाकतं. बारीक बारीक कवळं तण आहे ना, त्याला 48 तासाच्या आत संपून टाकल. आणि अमोनी काय करतं, एक महिनाभर तणाच्या बियाला उगू देत नाही, जागीच जाळून टाकतं. म्हणजे जर उगून आलेलं तण असेल तर उगून आलेल्या तणाला ओंडो आणि जे प्री इमर्जन्स आपण म्हणतो उगवणपूर्व तणनाशकाचं काम करेल अमोनी, हे साधारणतः महिनाभर तुमच्या तणाला येऊ देणार नाही. दोन्ही सोबत एकत्र मिक्स करून सुद्धा हे तुम्हाला 10 लिटरचं सोल्युशन करावं लागेल. 10 लिटर किंवा 10 तांबे किंवा 10 ग्लास पाणी घेऊन एक पुडी त्याच्यात टाकायची आणि प्रत्येक पंपाला इकडचं एक माप आणि याचं 50 मिली असं जर टाकलं तर तुमचं पेरणी झाल्याबरोबर 3 दिवसाच्या आत तुम्ही जर फवारलं तर उगून आलेलं तणही मरते आणि पुढचं महिनाभर सुद्धा तण कोणतं येणार नाही. त्यानंतर उगवण पश्चात सुद्धा तणनाशक आहेत, याच्यामध्ये अनेक आहेत. मग तुम्हाला जे लागलं ते घ्या. क्युझोलोफॉप इथाईल, बुस्टर क्यूफॉप हे गवतवर्गीय तण जिथं जास्त आहे, हराळ लवाळ वगैरे कुंदा जिथं जास्त आहे तिथं फक्त क्यूफॉप फवारू शकता किंवा परशूट अधिक क्यूफॉप फवारू शकता किंवा दुसऱ्या कुठल्याही तणनाशकासोबत हे क्यूफॉप टाकू शकता. क्युझोलोफॉप इथाईल टर्गा सुपर आहे. ओडीसी एक चांगलं तणनाशक आहे. उगवण पश्चात हे 15 ते 20 दिवसानंतर तुम्हाला 20 दिवसा साधारणतः 20 ते 25 दिवसादरम्यान परशूट आहे, इमेजाथायपर, परशूट, आझादी गार्ड हे आहे, सोसायटी आहे, शाकेद आहे, फ्युजीफ्लेक्स आहे, प्रोनाऊन्स आहे, इंडोफिल चेस असे सगळे तणनाशकं तुम्ही उगवण पश्चात पेरणी झाल्यानंतर 20 ते 25 दिवसादरम्यान जेव्हा तणही उगवतं आणि सोयाबीन उगवतं अशा वेळेस फवारू शकता. पण जर तुम्ही उगवणपूर्व तणनाशक वापरलं तर त्याचा फायदा जास्त होतो. आता हे उगवण पश्चात तणनाशकमध्ये क्यूफॉप जे आहे हे गवतवर्गीय तणासाठी स्पेशल आहे. उगवण पश्चात तणनाशक जे तुम्ही फवारता 20-25 दिवसाला जे तुम्ही तणनाशक फवारणार त्या तणनाशकासोबत तणनाशकाच्याच पंपात रावडी किंवा रेज या दोनपैकी एक औषध नक्की टाका 20 मिली. कशामुळं, कारण तुम्हाला वेगळा फवारा घ्यायची गरज नाही. तणनाशक फवारता त्याच्यातच कीटकनाशक टाकायचं, त्याच्यामध्ये तुमची खोडाळी कंट्रोल होईल, चक्री मुंगा कंट्रोल होईल, बारीक सारीक आळी असेल पानं खाणारी ती सुद्धा कंट्रोल होईल, काही रस शोषण करणारी कीड असेल ती सुद्धा कंट्रोल होईल. एक फवारा तुमचा वाचेल आणि सगळ्यात महत्त्वाचं पहिली पिढी जी आहे खोडमाशी आणि चक्रभुंग्याची ती कंट्रोल व्हायला तुम्हाला मदत होते. त्यामुळं रावडी आळी थोडीशी जास्त दिसली, हिरवी आळी वगैरे असेल तर रावडी घ्या आणि आळी दिसलीच नाही तर रेज मात्र नक्की घ्या. उगवण पश्चात तणनाशक फवारत असाल तर त्या तणनाशकाच्या पंपातच हे कीटकनाशकं टाकायचे. तणनाशकं फवारताना काय काळजी घ्यायची, एकरी प्रमाण योग्य वापरा. मी तुम्हाला सगळ्याचं एकरी प्रमाण दिलंय. 150 ते 200 लिटर पाणी वापरा, कमी पाणी वापरू नका. कमी पाणी वापरलं तर प्रतिपंप प्रमाण जास्त वापरावं लागेल, त्यामुळं शक्यतोवर कमी पाणी वापरू नका. 150 ते 200 लिटर पाणी वापरा. साधा बॅटरीचा किंवा हातपंप वापरा. पेट्रोल पंप शक्यतोवर तणनाशकासाठी वापरू नका, हवेत विघटन होतं. प्रेशरनं तणनाशक येतं, ते हवेत जातं, हवेत विघटन होऊन जातं. फ्लडजेट किंवा फ्लड फॅन नोझलचा वापर करा. फड्यासारखा जे चालतो फवारा फ्लडजेट नोझल मागच्या वर्षी आपण अमोनीसोबत दिलं होतं, त्याचा फार शेतकऱ्यांनी काही फार फायदा झाला, चांगलं झालं किंवा आम्ही वापरलं त्याबद्दल धन्यवाद, तुम्ही दिल्याबद्दल धन्यवाद असे काही फीडबॅक आले नाही. त्यामुळे यावर्षी आपण काही ते दिलं नाही. बऱ्याच लोकांनी तर वापरलंच नाही, त्यामुळे विनाकारणचा खर्च झाला. तुम्ही जो माल घ्यायचा असेल तर बाजारात विकत मिळते. फ्लड फॅन किंवा फ्लडजेट नोझल घ्या आणि त्याचा वापर करा. या पद्धतीने वापर केला तर तणनाशकाचे तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट्स मिळतात. तणनाशक वापरताना उगवणपूर्व तणनाशक जमिनीत चांगला ओलावा असताना पेरणी करतो म्हणजे चांगल्या ओलाव्यातच करतो आपण. त्या ओलाव्यात 72 तासाच्या आत फवारा. तण 2-3 इंच असताना तणनाशकाचा वापर उगवण पश्चातचा करावा. पिकाची निवड केली त्यासाठी करावे. जास्त हवा असल्यास फवारणी करू नये. पाण्याबद्दल शंका असल्यास लिंबू किंवा लिंबू सत्व त्यात टाका. आंतरपीक असल्यास तणनाशकाची निवड ही अभ्यासानुसार करा.